रामकृष्ण हरी. वेदांत ज्ञानामृती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की जी आज सोमवती अमावस्या ज्या दिवशी आहे त्या दिवशी तो उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय आर्थिक समृद्धीसाठी आहे की जे विनाकारण कर्जाच्या खाईमध्ये पडलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीचा त्यांना मार्ग दिसत नाही. म्हणून आपल्या शास्त्रोक्त पद्धतीनं एक महा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्या दिवशी तुम्ही फक्त म्हणजे हा तर उपाय हा आपला पुरातन संस्कृतीचा एक भागच आहे, पण हा उपाय आपले वारकरी मंडळी सतत करत असतात, पण त्यांना माहिती नाही की या सोमवती अमावस्येचा उपयोग या दिवशी ह्या पद्धतीनं महाउपायानं होऊ शकतो. करायचं काय, सकाळी उठल्या तुम्ही तुळशीला ज्या पद्धतीनं पाणी घालता आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तुळशीला फेऱ्या मारता, तर या सोमवती अमावस्ये दिवशी तुळशीला पाणी घालायचं आहे. तुळशीला स्पर्श करायचा नाही. सोमवती अमावस्ये दिवशी पान बी तोडायचं नाही. तुळशीला पाणी सोडायचं आहे. पाणी सोडल्यानंतर 108 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्यात या सोमवती अमावस्या दिवशी. हा सोमवती अमावस्येचा दिवस फार सुवर्ण काळ आहे आणि या दिवशी 108 प्रदक्षिणा जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये आर्थिक समृद्धीची भरभराट होऊ शकते. हा एक शास्त्रोक्त पद्धतीचा महाउपाय आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकानं, विशेषतः वारकऱ्यांनी हा उपाय तर करतच असतात, पण संकल्प घेऊन जर केला तर हा उपायाचा तुम्हाला फायदा होईल. म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सतत देत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर सतत येत राहील. रामकृष्ण हरी.